म्हणून मी पहिल्यांदाच सांगतो, जान दे देंगे लेकिन संविधान बदलने नहीं देंगे। ते म्हणतात की आम्ही असं बोलतच नाही। त्यांचे 10 खासदार निवडणुकीला उभे असलेले खासदार, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातला पंकजा मुंडे, त्या स्वतः बोलल्या की आम्हाला 400च्या वरती जागा द्या, आम्हाला संविधानात बदल करायचा आहे। 10 खासदार जेव्हा बोलतात तेव्हा त्याला काहीतरी अर्थ असतो। त्याला संविधान का बदलायचं आहे? कारण का त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं आहे। हे संविधान जेव्हा आलं 1950 साली RSSच्या मुखपत्रामध्ये छापून आलेलं की हे संविधान आम्हाला मान्य नाही, आमचं संविधान हे मनुस्मृती आहे। ज्या मनुस्मृतीने या देशामध्ये चातुर्वर्ण्य आणलं, माणसामध्ये भेदभाव केला, जेव्हा मनुस्मृती आपल्याला मान्य आहे का? त्यामुळे 400 पार ही घोषणा ही दलितांना, मुसलमानांना, अल्पसंख्याकांना, ओबीसींना त्यांची गळ्या कापणारी योजना आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्या विरोधात लढायचंय। काल परवा काय झालं, 102 जागी मतदान झालं। सिक्रेट एजन्सीने सांगितलं 78 जागी धोका होऊ शकतो। त्या रात्री प्रधानमंत्री हे नागपूरमध्ये होते। ते कधी कुठे मुक्काम करत नाही, पण त्या दिवशी त्यांनी नागपूरमध्ये मुक्काम केला। नागपूरमधनं काय इंजेक्शन मिळालं माहित नाही आणि दुसऱ्या दिवशी गेले आणि या देशाला लाजवेल असं भाषण केलं। थेट मुसलमानांवर हल्ला केला आणि म्हणाले हे घुसपेटी आहे, कांग्रेस सारा जितना भी हमारा वेल्थ है, क्या हमारा धन है, वो बांटेगी। काँग्रेसने कधी असं म्हटलं त्याचा काही नाही। पण एखादा प्रधानमंत्री एखाद्या समाजाबद्दल इतक्या खाली पाडून बोलूच कसा शकतो, हा मूळ प्रश्न जगभरात उभा राहिला। जगभरात एकही पेपर असा नाही, एकही टीव्ही चॅनल असा नाही, फ्रान्स असो, जर्मनी असो, लंडन असो, न्यूयॉर्क असो, त्यांनी या विषयाची नोंद घेतली नाही असं नाही, सगळ्यांनी निषेध केला। माझा विचार नाही की 1947 साली जेव्हा या देशाचे 2 भाग झाले तेव्हा इथल्या मुसलमानांना संधी होती पाकिस्तानात जायची, पण दुसऱ्या मुसलमानांनी सांगितलं कि हमने जिस वतन के मिट्टी को अपने माथे लगाया है उस मिट्टी को छोड़ के हम पाकिस्तान नहीं जाएंगे। अजून किती सर्टिफिकेट द्यायची बोली मुसलमानांनी देशभक्तीची? काय मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंना भडकवण्याचं काम केलं? अहो तुम्ही मुख्य विषयावर बोला ना। तुम्ही काय सांगितलेलं? 2 कोटी नोकऱ्या देऊ, 2 लाख नोकऱ्या दिला तर बोला। तुम्ही सांगितलेलं महागाई कमी करू, महागाई कमी झाली का तुम्ही सांगा? काहीतरी ते आपल्याला तरी भाषा पण समजत नाही, काय ते बोलतात ना 3 ट्रिलियन काहीतरी इकॉनॉमी, आपल्याला नाही समजत, आपण अनपढ माणूस आहे। पण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा दिसतं की अर्थक्रमामध्ये भारताचा नंबर 139 आहे, 139वा, अमेरिका पहिला आहे। काहीतरी फेकतात। इथे का हालत आहे केळीच्या शेतकऱ्यांची, इथे का हालत आहे कापसाच्या शेतकऱ्याची? मला आठवतं आमचं सरकार होतं तेव्हा इथेच आमचे बॉडीगार्ड मित्र हे उपोषणाला बसले होते आणि तेव्हा काय सांगितलेलं? 12,000 रुपये भाव पाहिजे कपासीला, सांगितलं होतं की नाही? आज त्यांना घरी जाऊन विचारा किती भाव आहे, किती? 7,000। म्हणजे इथल्या खेळ्यांना खतम, इथल्या कपासीला खतम, मेऊंची बोरं आता दिसेनाशीच झालेली आहे। मग केलं काय? केलं काय? आमच्या श्रीराम पाटलांना बोलताना म्हणतात पक्ष बदलून आले। कोण बोलतंय?
मी नाव नाही घेत, पण ज्यांनी 5 वर्ष एकाही गावाला भेट दिली नाही, ज्यांनी 5 वर्षात एकही मोठं काम आणलं नाही, ज्यांनी 5 वर्षात एकदाही उभं राहून भाषण केलं नाही, 10 वर्ष त्यांनी श्रीराम पाटलांना बोलावं. आश्चर्यच वाटतं. हा तुमचा लोकसभेतला जळगाव रावेरसाठी योगदान काय, याच्यावरती चर्चा करूया. नाही त्या विषयांवर घसरतायत, नाही त्या विषयांवर. 102 मतदारसंघाचं मतदान झाल्यावरती आपल्या पायाखालची वासू जाते म्हटल्यावर पंतप्रधानांनी परत एकदा धर्मद्वेषाला सुरुवात केली. आता हा जनसागर हलणार नाही. त्याचं कारण असं, मला ही निवडणूक बघितली आणि आजची गर्दी बघितली की 1977ची आठवण येते. इंदिरा गांधींना असंच आयबीने सांगितलेलं, तुम चुनाव ले लो तुम जीत रही हो. इंदिरा गांधींनी निवडणूक जिंकली. कोण मोठे होते नेते? सारखे विचारतात ना, चेहरा दिखाव, चेहरा दिखाव, चेहरा दिखाव. ज्या जनता पार्टीमध्ये आजचा बीजेपी म्हणजे तेव्हाचा जनतांग सामील होता, कोण चेहरा होता इंदिरा गांधींविरुद्ध? एकही चेहरा नव्हता. पण जनतेने निवडणूक हातात घेतली आणि स्वतः इंदिरा गांधींना हरवलं. जेव्हा जेव्हा लोकांच्या लक्षात येतं की सत्तेची मगरुरी आली आहे, सत्तेचा माज आलाय, तेव्हा जनता ओरबडून फाडून टाकते. आणि आता हा जनसमुदाय या उन्हात बसल्यानंतर दिसतोय की जनतेने निवडणूक हातात घेतली. आता बीजेपीचं ते कार्यालय बघितलं, काय सुंदर कार्यालय. हा, याला सगळ्या जिल्ह्यामध्ये एवढा मोठं कार्यालय उठणं, पैसा आणला कुठला? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतके घाबरट आहे, तितके घाबरट की 2 पक्ष फोडले महाराष्ट्रामध्ये, 2 जणांना गद्दारी करायला लावली. मला तुम्हाला विचारायचंय आणि ओरडून सांगा, तुम्हाला गद्दारी बद्दल राग आहे की नाही? पोचत नाही, आवाज पोचत नाही. ज्या उद्धवजींनी आपल्या हातातले सगळे अधिकार शिंदे साहेबांना दिले होते, एकनाथ शिंदेना दिले होते, काय फळ मिळालं त्यांना? जळगावात किती जणांना आले? जळगावात किती जणांना आले? 5 जणांना, म्हणजे 250 कोटी आले तिथे. आणि एक तुमचा माणूस आहे केस नसलेला, तो तर लय बोलत असतो. आपण काय कोणाचं नाव घेत नाही. पवार साहेबांच्या तर घरातच फूट पडली. आणि काय तर म्हणे शरद पवार हे हुकुमशहांसारखे वागतात. हे कोणी बोलावं? अजित पवारांनी. म्हणजे ज्या अजित पवारांनी प्रेमाने बोलताच येत नाही, ते अजित पवारांनी सांगा शरद पवार हुकुमशाह आहेत. अरे एकीकडे जयंत पाटील साहेब शरद पवारांचा चेहरा बघितला, त्यांचा हसरा चेहरा बघितला की सर्वसामान्य शेतकऱ्यांना केलेली 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी आठवते. आणि तुम्ही कुठेही गेलात आणि अजित पवारांना बघितलं की शेतकरी म्हणतात सदर हजाराचा सिंचन घोटाळा. हा 2 पवारांमधला फरक आहे. एक स्वतःसाठी जगतो आणि दुसरा महाराष्ट्रासाठी जगतो. 91 साली खासदार झाल्यानंतर 25 ते 30 वर्ष अजित पवार मंत्री होते. कोणामुळे होते? ते खासगी पत्रकारांना काय सांगतात की 2004 साली त्यांनी दिल्लीतल्या एका पत्रकाराला मुलाखत दिली. तो पत्रकार माझा अतिशय जवळचा मित्र आहे. तो म्हणाला, चहा पित असताना मला म्हणाले
की शरद पवारांनी मला डावललं. 2004 साली मला मुख्यमंत्री होऊ नाही दिलं. का तुलाच का मुख्यमंत्री करायचं? का तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले जयंत पाटील मुख्यमंत्री पदाला योग्य नाही आहेत? तुमच्यापेक्षा अनुभवी असलेले त्यावेळेस शहादार पाटील योग्य नव्हते? मग तुम्हाला देऊन शरद पवार घराणेशाही चालवतात, लोकशाही मानत नाहीत, हे महाराष्ट्राला एक उदाहरण घालून द्यायचं होतं का? नाही. आमच्या सारख्या सर्वसामान्य मागासवर्गीयांच्या पोरांना इथपर्यंत आणण्याचं काम हे शरद पवारांनी. तुम्ही यांचा नियोजन खात्याचा अर्थसंकल्प 15 वर्षाचा तपासून बघा. जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पामध्ये आदिवासी खात्यासाठी, मागासवर्गीय खात्यासाठी, अल्पसंख्याक खात्यासाठी जो जो निधी दिला होता तो 6 महिन्यानंतर सगळा निधी इथे तिथे देऊन टाकायचे. हा प्रचंड जातीयवादी आणि मनुवाद्यांना साथ देणारा माणूस होता. हे पहिल्यापासून मी सांगत होतो. गावीत येत ना, गावीत इथे एक आदिवासी मतदारसंघ आहे चोपडा. मला त्या आदिवासींना निरोप द्यायचा आहे की आदिवासींचा निधी अडवण्यात तर अजित पवारांचा कोणी हातच आपलू शकतो. तुमचा वेळ कमी आहे, पटापट आटपतो. त्या गावित साहेबांना निवडणुकीचा प्रचार सोडून मुंबईत यावं लागलं का? तर अजित पवारांनी आदिवासी समाजाचा निधीच रोखून धरला होता. आता इथनं पुढे जे धुळे नंदुरबार मध्ये मंत्री होते केसी पाडवी, त्यांचा तर कॅबिनेटमध्ये असा पान उतारा करायचे की विचारता सोय नाही. आणि बीजेपी काय करते? हेमंत सोरेन आदिवासी मंत्री कुठे? मणिपूर मधल्या आदिवासी स्त्रियांबरोबर काय झालं? मणिपूर मधल्या स्त्रियांबरोबर त्यांना नग्न करून तुम्ही बलात्कार करता आणि स्त्री सक्षमीकरणाचा आणता. तुम्ही काल जाहीरनामा जाहीर केलात आणि त्याच्यात म्हणालात की आम्ही जाती गणना करू, जाती जनगणना करू. तुम्ही देवेंद्र फडणवीसांची परवानगी घेतली आहे का? कारण का देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या अजेंडामध्ये जातीय जनगणना नाही. तुम्ही लिहिलं आम्ही सेक्युलर आहोत, आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे आहोत. तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचे फक्त इतनात, पण मांडीवरती गोळवळकर आणि हेगडे वार बसवलेले आहेत. तेव्हा ही जातीवादी पिल्लावळ या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा शिवाजीराजेंचं नाव निघतं तेव्हा कुठे कुठे सूर्याजी पिसाळचं नाव निघतं, खंडोजी खोपडेचं नाव निघतं, ज्यांनी शिवाजी महाराजांची गद्दारी केलेली. सूर्याजी पिसाळांच्या अवलादींना आणि खंडोजी खोपड्यांच्या अवलादींना नंतर महाराष्ट्रात कधीच इतिहासात स्थान मिळालं नाही. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात गद्दारी केली आहे, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात गद्दारी करण्यासाठी परावृत्त केलेलं आहे, त्यांना पुढे चालवलेलं आहे, त्या सगळ्यांना आसमान दाखवा. ही गद्दारी रावेरमध्ये आणि ही गद्दारी जळगावमध्ये चिरडून त्यातील काढून टाका एवढंच सांगतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.